नर्मदे हर मित्रांनो, आज परिक्रमेचा 53वा दिवस आणि आज आम्ही जहानपूर बांद्रा बांधून थोडंसं 1 किलोमीटर पुढे असणाऱ्या कमलापती आश्रमामधून पुढे निघालोत। जहानपूर हे गाव आहे, त्या गावाहून आम्ही पुढे निघालो। आमचे आज गोरे काका माझ्यासोबत आहेत आणि ते समोर चलतात ते भागवत काका आणि गणेश काका थोडंसं पुढे गेलेत। आज थोडासा उशीर, थंडीमुळे उशीर झाला आणि इथल्या बाबाजींनी सकाळी लवकर उठायस मनाई केली होती, त्याच्यामुळं आज थोडासा उशिरा। नर्मदे हर। सकाळचे 7:45 वाजलेत। सूर्य पूर्णपणे उगवलेला आहे, तरी पण धुकं एवढं पसरलेलं आहे, काही समोरची परिक्रमावासी दिसत सुद्धा नाही। गोरे काका माझ्यासोबत आहेत, भागवत काका मागे, ते दिसत नाही धुक्यामुळं। आता आज कोणी दिसत नाही। असाच हा प्रवास सुरू। नर्मदे हर मित्रांनो, हे हातनोरा गावाचं हे मंदिर आहे। हे काही परिक्रमावासी या ठिकाणी प्रसादीसाठी थांबलेले, दुपारची वेळ झालेली। हा मैयेचा उत्तर तट आणि मित्रांनो, हा मैयेचा दक्षिण तट। तर ह्या ठिकाणी काही परिक्रमावासी स्नान वगैरे करताना उत्तर तटावर, आम्ही उत्तर तटावर, काही परिक्रमावासी तिकडे दक्षिण तटावर, त्यांची परिक्रमा आता इथून ओंकारेश्वरला गेलं 250-300 किलोमीटरमध्ये संपल। असा हा मैयेचा किनारा। आम्ही उत्तर तटावर आहोत, ते दक्षिण तटावर। असा हा हे हातनोराचं हे आश्रम या ठिकाणी सुंदर आणि छान पूर्ण हा घाट काही परिक्रमावासी या ठिकाणी प्रसादीसाठी थांबलेले। नर्मदे हर, नर्मदे हर बाबा, नर्मदे हर। सगळे परिक्रमावासी या ठिकाणी थांबलेले। सरदार नगर मधील हे मंदिर आणि ह्या मंदिराला लागून हा घाट मैयाचा। आता थोडा वेळ रस्ता पगदंडी रस्ता आहे। मैयाच्या किनाऱ्यानं थोडा वेळ चलायचा आनंद। हातनोरा ह्या ठिकाणाहून पुढे आल्यानंतर सरदार नगर, त्याच्यानंतर मैयाच्या किनाऱ्यानं थोडंसं पुढे आलोत आणि त्याच्यानंतर जैत गाव हे लागतं। त्या गावाला जायच्या अगोदर या ठिकाणी
ह्या रस्त्यानं थोडंसं वर यावं लागतं. वर आल्यानंतर हा व्हिडिओ शूट केला. मैयेचं छान आणि सुंदर रूप या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावर. आणि हे जैत गावाचा घाट, ह्या गंगेच्या घाटावर या ठिकाणी छान आणि सुंदर रूप मैयेचं. पलीकडे दक्षिण तट आणि आम्ही उत्तर तटावर या ठिकाणी आमचे परिक्रमावासी आराम करताना. हातनोरा गाव सोडल्यानंतर सरदार नगर लागलं आणि त्या सरदार नगरहून मैयेच्या किनाऱ्यानं जैत गावाच्या जवळ हा पकदंडी मार्ग आहे. त्या रस्त्यानं पुढे आल्यानंतर असं वर आल्यावर आम्ही असं ह्या रोडला आलो. या ठिकाणी ह्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेतली. हे मैयेचं छान आणि सुंदर रूप, पलीकडचा दक्षिण किनारा, आम्ही उत्तर किनाऱ्यावर आणि हे जैत गावाच्या घाट या ठिकाणी छान आणि सुंदर नजारा. मैया अशी त्या घाटासमोरून वळून अशी या ठिकाणी येते. त्या ठिकाणाहून वळून मैया अशी या ठिकाणाहून अशी पुढे जाते. तो छान आणि सुंदर नजारा, पलीकडचं छान दृश्य. इथं काही परिक्रमावासी आराम करताना भागवत काका या ठिकाणी आराम. इथून जैत 2.5 किलोमीटर आहे. या ठिकाणी थोडा वेळ विश्राम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलो. देवी प्रचोदयात् रामदूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि हनुमत् प्रचोदयात् हरि ओम देवी के पुत्राय विद्महे यशोदानंदनाय धीमहि श्री कृष्ण प्रचोदयात् ओम नाना सुगंध पुष्पाणि यथा काले भवानि जापुष्पाञ्जलिं मया दत्तं ग्रहणामन्विश्रम मंत्र पुष्पाञ्जलि श्री कृष्ण नमः वासुदेवाय परमात्मने नाथाय गोविंदाय नमो नमः भगवान् दीनोगनाथ नाथ गुणान् भगवान् मायापति द्वारकाधीश भगवान के चरणों में पुष्पाञ्जलि समर्पयामि नमः. क्षमायासनम ज्योतिर्षादि ओम नमो वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान के चरणों में बार बार हे विधाता हे प्रभु आपकी ये कोटि कोटि प्रणाम. बोल बोल गुणवंत मित्र हो. आज परिक्रमेच्या 53व्या दिवशी आम्ही राधाकृष्ण मंदिर नारायणपूर या ठिकाणी आलो. या ठिकाणी सकाळी काल आम्ही कमलापती आश्रम जहानपूर या ठिकाणी होतो. तिथल्या स्वामीजींनी आम्हाला सकाळी लवकर उठू नका म्हणून सांगितलं आणि उठलं तर मी हाकलून देईल असं सांगितलं. त्याच्यामुळं आम्हाला सकाळी लवकर उठता आलं नाही. आम्ही उशिरा उठलो. त्याच्यामुळे सकाळी 5 वाजता स्नान केलं आणि निघालो. तर पुढे आल्यानंतर आम्हाला वाटेमध्ये शहागंज, बनेटा
सुडानी या मार्गे आम्ही नर्मदा मंदिर हातनोरा इथं आलो. दुपारी त्या ठिकाणी आम्ही प्रसादी वगैरे घेतली आणि त्या ठिकाणाहून आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला नर्मदाच्या किनाऱ्यावर सरदारनगर हे लागलं. त्याच्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान साहेब यांचं आजोळ जैत ह्या गावाला आलो. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आल्यानंतर राधाकृष्ण मंदिर नारायणपूर या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी सदाव्रत आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आज गणेश काका आणि आमचे गोरे काका या दोघांनी मिळून या ठिकाणी खिचडी वगैरे बनवली आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या ह्याचा आज आम्ही आस्वाद घेणार आणि आजचा आमचा 53व्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर नारायणपूर या ठिकाणी करणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.